पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि ते प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे. प्रज्ञा हे आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतात, राग आहे, द्वेष आहे, मोहमूर्ता आहे, अनेक प्रकारची एक दुसऱ्याची द्वेष भावना आहे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. आज जे माता भीमाईची जयंती आहे, माता भीमाईची जयंती साजरी करत असताना आपण मात्र एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. केवळ मिरवणुका काढून किंवा डीजे लावून किंवा नाचून अशा प्रकारचे जे काय आपण जयंती साजरा करतो ही चांगली गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे आणि गर्व असलाही पाहिजे की ज्या मातापासून आपल्याला एवढा मोठा मान सन्मान आज मिळत आहे, तर त्या मातेचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि त्याच्या अशा प्रकारे आपल्या इच्छा आकांक्षा ज्या काही आपल्या आज पूर्ण होत आहेत तर त्यांची ती पुण्याई आहे. म्हणून अशा प्रकारे केवळ आपण जयंत्या न मानता जयंत्या तर मानल्याच पाहिजे, उत्सव केलाच पाहिजे, जयंत्या साजरे केल्याच पाहिजे, पण त्याबरोबर मात्र आपण सुद्धा रमय बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ अशा प्रकारे सत्कार करून किंवा अशा प्रकारे मिरवणुका काढून हे चांगलं काम आहे, नाही असं नाही. परंतु रमाईमध्ये जे भीमाईमध्ये जे गुण होते, जे सावित्रीबाईमध्ये जे गुण होते ते आपल्यामध्ये आले पाहिजे. आपण सुद्धा अशा प्रकारे माता भीमाई बनलं पाहिजे, माता रमाई बनलं पाहिजे आणि अशा प्रकारे माता रमाई बनलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण हे बनाल, त्यांचे सद्गुण आपल्यामध्ये जेव्हा थोडे थोडे का होईना ते जर आपल्याला येत राहिले तर नक्कीच खरोखरच आज जो समाज जो सुधारत चाललेला आहे याच्यापेक्षा अजून जास्त त्याला गती येऊ शकते. परंतु आपण मात्र माता रमाई, माता भीमाई आणि माता सावित्रीबाई हे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एवढ्यावरच थांबायचं नाही, तर त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण पाहतो रमाईने आपल्या शिराचं काटेकोर पानून पकडून आज भारतच नाही तर सारा देश त्यांच्या पुढे झुकत आहे, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करत आहे आणि त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या जो त्यांचा त्याग होता त्या त्यागाला अशा प्रकारे लोक आज नमस्कार करतात, जय भीम करतात. माता रमाईला, माता भीमाईला, सावित्रीबाई फुलेंना अशा प्रकारे का लोक मानतात, का लोक डोकं वाटवतात, का लोक हात जोडतात, का लोक पाया पडतात? कारण त्यांचा तो त्याग होता आणि म्हणून त्या त्यागाला आज लोक मात्र अशा प्रकारे त्यांना वंदना करतात आणि त्यांचा गुणगौरव करतात. त्याचप्रमाणे आजचा सुद्धा हा दिवस माता भीमाईचा गुणगौरव आपण करत आहोत. तर खरोखरच अशा प्रकारच्या गुणगौरवावर आपण यथाशक्ती जसं जमेल तसं मात्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाहिजे. कार्यक्रमच नाही तर आपण त्यांचे सद्गुण आपल्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण पाहतो माता रमाईने आपला संपूर्ण त्याग करून एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आपले जीवन त्या जगल्या. कोणत्याही प्रकारचं रमाईना त्यांच्या मुलांच्या घरी, त्यांच्या वडिलांच्या घरी, बाबासाहेबांच्या राज्यामध्ये अशा प्रकारचं त्यांना पाहिजे तेवढं सुख मिळालं नाही. परंतु आपण पाहतो रमाई एवढी मोठी विद्वान, बाबासाहेबांची पत्नी असून सुद्धा त्यांना मात्र अनेक दिवसापर्यंत काबाड कष्ट करावे लागले, त्यांना गवऱ्या थापाव्या लागल्या,
त्या विकून त्यांचा संसार आणि प्रपंच त्या चालवित होत्या. एवढंच नाही तर त्यांच्या अनेक प्रकारचे मुलं औषधाविना मरण पावले. एवढी मोठी दुःखद घटना त्यांच्या जीवनामध्ये येऊन सुद्धा माता रमाईने कधी मात्र बाबासाहेबांना याबद्दल दुखवण्याचा कधी प्रयत्न नाही केला. उलट रमाई आपल्या विचारातून बाबासाहेबांना विचार देत गेल्या. बेशक त्या अडाणी जरी असल्या तरी मात्र बाबासाहेबांना त्या यथोशक्ती त्या मात्र थोडाफार बाबांना सांगत होत्या की बाबासाहेब आपले 4 लेकरं जरी गेले तरी 33 कोटी लेकरं आपले आहेत. म्हणून आपण या 4 लेकरांकडे न पाहता आपण मात्र या 33 कोटी या लेकरांकडे पाहावं की जेणेकरून मात्र त्यांचं भलं व्हावं. बाबासाहेब आपण गेल्याच्या नंतर या समाजाचं मात्र कोणी भलं करणार नाही. तेव्हा आपण मात्र अशा प्रकारे थकू नका, विचार करू नका आणि पुढे पुढे पाऊल टाकत या समाजाचं भलं करा. असं रमाई आपल्या सुद्धा वेड्या वाकड्या भाषेमध्ये बाबासाहेबांना त्या मात्र वेळोवेळी उत्तेजन देत होत्या. त्याचप्रमाणे आपण सुद्धा अशा प्रकारे वेळोवेळी आपल्या घरच्या सगळ्या मंडळींना, आपल्या पतींना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना यथाशक्ती अशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे. की आपल्याला फार मोठी देण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. 1956ला आपण बौद्ध धर्म घेतला. बाबासाहेबांनी आम्हाला धर्म दिला. धर्म दिल्याच्या नंतर आपलं पुढं मात्र कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी जो धर्म आपल्याला दिला त्याचं मात्र पुढे प्रचार आणि प्रसार कसा व्हावा यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजे. ज्याप्रमाणे भिक्षू लोकांना 227 नियम भगवंतांनी दिले त्याचप्रमाणे भगवंतांनी भिक्खूंनी सुद्धा 311 नियम दिले आणि उपासकांना सुद्धा अशा प्रकारचे 10 नियम आपल्याला दिले, 10 शील आपल्याला दिले आणि म्हणून त्या शीलाचं आपण मात्र काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. पालनच नाही तर ते आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. एवढंच आपण मात्र एवढंच या ठिकाणी थांबायचं नाहीये तर आपण पुढे चालायचं आहे. ज्या माताने बाबासाहेबांना जन्म दिला आणि जन्म देऊन त्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा उद्धार केला म्हणून त्या बाबासाहेबांनी आपल्याला जो बौद्ध धर्म दिला नागपूर मुक्कामी 1956ला, तेव्हा आपल्याला हा बौद्ध धर्म का दिला, कशामुळे दिला, बाबासाहेबांना याची गरज का भासली, तर बाबासाहेबांना एवढं माहीत होतं की माझा समाज हा सर्व मात्र कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे, गरीब आहे आणि तो गाव कोसाच्या बाहेर राहत आहे. गाव कोसाच्या बाहेर राहत असताना सुद्धा ज्या प्राण्याला मात्र अशा प्रकारे किंमत होती, पशु प्राण्यांना किंमत होती, परंतु माझ्या समाजाला मात्र पशु पक्षी पेक्षा हीन मानलं जात होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा सारासार विचार करून 20 ते 21 वर्ष अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून आपल्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी रात्र दिवस अहोरात्र प्रत्येक धर्माचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी मात्र हा बौद्ध धर्म निवडला की ज्या बौद्ध धर्मामध्ये कर्मकांडाला अजिबात वाव नाही असा धर्म आपल्याला दिला. मग बाबासाहेबांनी धर्म दिल्याच्या नंतर आपली पुढची बाजू जमीनची ही आहे की काय आपण खरंच बौद्ध धर्माचं पालन करत आहोत काय, खरंच आपण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत काय, काय वैयक्तिक आमची बाजू बौद्ध धर्माप्रमाणे आपण जीवन बुद्ध धम्म आणि यांची सांगड घालून आपलं जीवन घालवित आहोत काय, याचा सर्वांनी मात्र विचार करण्याची गरज आहे. म्हणून एका विद्वान माणसाने असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी धर्म दिला खरा, परंतु ते म्हणतात की मला असं वाटतं बाटली तीच आहे, केवळ लेबल बदललं. काय म्हणतात, केवळ बाटली तीच आहे, लेबल बदललं.
म्हणून अशा प्रकारच्या या उत्तराला आपण सुद्धा सडीतून उत्तर दिलं पाहिजे आणि आपल्याला ज्या म्हणण्याचं प्रमाण तीच बाटली तीच आहे लेवल बदललं याच्यासाठी आपण जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या प्रकारे असं जर म्हणलं तर आपण अहोरात्र जे विहार बांधलेले आहेत या विहारामध्ये कमसे कम आपण निदान दररोज नाही जरी जमलं तरी मात्र रविवारच्या दिवशी सगळ्या लोकांनी विहारात आलं पाहिजे आणि विहारात येऊन आपले जे बौद्ध धर्माचे संस्कार आहेत ते संस्कार थोडे थोडे का होईना जमेल तेवढे का होईना ते संस्कार आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत आपण हे सगळं उतरवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुधारणार नाही. म्हणून अशा प्रकारे मग आपल्याला त्रिशरणापासून सुरू करेल. त्रिशरण पंचशील बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना यानंतर होता होता पुढे चलूया आणि पुढे चालता चालता आपण पुढे एक पाऊल टाकलं पाहिजे की जेणेकरून विहार यासाठी बांधलेले आहेत की आपल्या सर्वावर संस्कार पडावेत. आपले मुलं बाळ यांच्यावर संस्कार चांगले पडावेत. मुलं धर्मवान व्हावेत आणि अशा प्रकारे आपले मुलं कोणत्याही प्रकारचे वाईट रस्त्याने लागू नये त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारे आपले मुलं घडले जावं यासाठी आपण हे विहार बांधलेले आहेत. म्हणून या माऊलीने जो त्याग केला बलुचा त्यागचं म्हणून आपण सर्वांनी मेहनत करू कष्ट करू अशा प्रकारे आठवड्याला का होईना परंतु आपण मात्र विहारामध्ये आलं पाहिजे. विहारामध्ये येऊन जे काय आपल्याला म्हणते जे मार्गदर्शन करते त्या मार्गदर्शनानुसार आपण काम केलं पाहिजे. या ठिकाणी एवढंच थांबून या ठिकाणी पुढे आपण चाललं पाहिजे की आपण हे शिकल्याच्या नंतर आपण पुढे मात्र आपल्याला राग आहे द्वेष आहे ईर्ष्या आहे दुर्भावना आहे याला काढून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण फार पुण्यवान आहात भाग्यवान आहात की आपण जिथं बसला तर आपल्या चारो बाजूला विपश्यना सेंटर आहे. आपण जिकडे जात तिकडे विपश्यना सेंटर आहे तर त्या ठिकाणी कमसे कम आपण 10 दिवस जाऊ आपण 10 दिवस मात्र साधना करून आलं पाहिजे आणि आपला जो काही राग आहे द्वेष आहे ईर्ष्या आहे दुर्भावना आहे याला मात्र कमी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत आपला राग कमी होणार नाही आपला द्वेष कमी होणार नाही आपली ईर्ष्या कमी होणार नाही. म्हणून हे सगळं काम आपल्याला करत असताना थोडीफार आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि थोडा वेळ मात्र विहारासाठी आणि साधनेसाठी आपल्याला द्यायला लागेल. पुढे मात्र एवढंच थांबायचं नाही तर आपल्याला बुद्ध धम्म आणि संघ याच्यावर अतूट अशी श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्यावर याच्यावर श्रद्धा नाही तोपर्यंत मात्र एक कदम सुद्धा आपण पुढे चालू शकणार नाही. यासाठी आपण बुद्ध धम्म आणि संघ याच्यावर अतिशय जीव की प्राण आपल्याला याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून अशा प्रकारची श्रद्धा त्याच्यानंतर आपण त्याग भावना केली पाहिजे. यथाशक्ती आपण दान दिलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात असं नाही की आपण त्याने 1 लाख रुपये दिले तर आपण 1 लाख रुपये दान द्यायला पाहिजे हे जरुरी नाहीये. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात यथाशक्ती आपण दान दिलं पाहिजे. जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण दान दिलं पाहिजे. जास्त दिलं अहमभाव नाही पाहिजे कमी दिलं तर हीनभाव नाही पाहिजे. म्हणून आपण दान पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान पारमी अशा प्रकारच्या 10 पारमिता आहेत. शील पारमी सत्य पारमी अधिष्ठान पारमी उपेक्षा पारमी अशा प्रकारच्या 10 पारमी आहेत. पुढे जाणून अशा प्रकारचे उपपारमी एक पारमी आहे की आपल्या शरीराचे आपण जमेल तेवढे मात्र आपल्या शरीराचे अवयव दान केले पाहिजे. आपल्या शरीराचे आपण दान काय कराल तर आपल्याला 2 डोळे 1 डोळा आपण दान करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या 2 किडनी आहेत 1 किडनी आपण दान करू शकतो. आपल्याला कोणाला रक्त नाही त्याला आपण रक्ताचं दान करू शकतो. आणि अशा प्रकारे कोणाचा ऍक्सिडेंट झाला आपण त्याला मांसाची गरज आहे तर मांसाचं दान करू शकतो. अशा प्रकारचे याला उपपारमी आहे. म्हणून आपण पाहतो की जो मनुष्य जन्मतो तो मात्र एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होतो. म्हणून आपलं शरीर सुद्धा अशा प्रकारे आज ना उद्या अशा प्रकारे रोगाने ग्रस्त होऊन ते मात्र सडून जाईल आणि शेवटी किंगड्या गुंग्यांचं खाद्य बनेल.
तेव्हा ते खाद्य भरण्याच्या अगोदर जर कोणाच्या कामी जर आपण आलो तर भगवान बुद्ध म्हणतात महान पुण्याचे भागीदार आपण होतो. म्हणून अशा प्रकारचे उपपारमी आपण केली पाहिजे, जेवढी जमेल तेवढं केली पाहिजे. दुसरी आहे परमार्थ पारमी. परमार्थ पारमी आपल्या प्राण्याची आहुती देऊन दुसऱ्या प्राण्याचं रक्षण करणं, त्याला परमार्थ पारमी असं म्हणतात. म्हणून या तिन्ही पारमी आपण यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल तसं आपण मात्र ह्या पारमी पूर्ण केल्या पाहिजे आणि पूर्ण करून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. म्हणून भगवान अशा प्रकारचे पुढे सांगतात की आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. आपल्याला 5 शिले दिलेले आहेत भगवंताने. भरती लोकांना 227 दिले, भिक्षुणींना 311 दिले आणि आपल्याला सुद्धा 10 शील दिले. मग 10 शील आपल्याला दिले तर 10 शील आपले कोणते आहेत तर ते मात्र आपण पाठ केलं पाहिजे. जर अशा प्रकारे धर्म जर लयास चालला तर आपण कंबर कसली पाहिजे आणि जास्तीत जास्त धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यासाठी आपल्याला ते 10 शील दिलेले आहे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारे आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे. समाधीचा अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण आपलं मन एकाग्र करू शकत नाही. ज्याचं मन एकाग्र नाही त्याच्या हातून मात्र कोणत्याही प्रकारचं चांगलं काम होणं नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की पहिलं मनाला एकाग्र करण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याला साधना असं म्हणतात आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आनापानसती असं म्हणतात. आनापानसतीचा अभ्यास झाल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढं ढकलं पाहिजे, पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि ते प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे. प्रज्ञा हे आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतात, राग आहे, द्वेष आहे, मोहमूर्ता आहे, अनेक प्रकारची दुसऱ्याची द्वेष भावना आहे, हे सगळ्या विचाराला, ह्या गंद्या विचाराला काढून टाकण्याचं काम जी प्रज्ञा करते. आणि एकदा का आपलं मन निर्मळ झालं की मग मात्र आपल्याला मुक्तावस्था प्राप्त होते. म्हणून ती मुक्तावस्था प्राप्त करण्यात आपल्याला मात्र अशा प्रकारे कोणत्यातरी उपासना सेंटरला जाऊन 10 दिवसाचा असो, सतीपठाण असो, 20 दिवसाचा कोर्स असो, 3 दिवसाचा असो, 45 दिवसाचा असो, 2 महिन्याचा असो, कुणाला काही रोग नाहीये. परंतु आपण मात्र त्या सेंटरला जाऊन जर आपण 10 दिवसाचा वेळ देत नाही तर ते विपश्यना सेंटर आपल्या घरी येणार नाही. म्हणून आपल्याला थोडीफार जर आपल्याला आपलं जर जीवन सुधारायचं असेल तर आपण मात्र अशा प्रकारे याचं पालन करून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. म्हणून आता मी जास्त अधिक न बोलता शेवटी मात्र आपल्याला एक कहाणी सांगेल आणि कहाणी सांगितल्याच्या नंतर माझं प्रवचन त्या ठिकाणी थांबवणार आहे. एकदा म्हणा सर्वांनी, एकदा साधू. जरा आवाज कमी पडला, जरा फाटलं नाही वरचं भानं. म्हणा साधू साधू. एकदा काय झालं, वाराणसीमध्ये आपल्यासारखी उपासिका आणि उपासक फार धर्ममान होते. रात्रंदिवस ते मात्र भिक्खू संघाची सेवा करत असे आणि सेवा करता 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 सुप्रिया एक दिवस विहारात गेली आणि या विहारातून त्या विहारात, त्या विहारातून त्या विहारात, या कुठेतून त्या कुठे भिक्खू भिक्खुनीची सेवा करण्यासाठी कोणाला कमी आहे का, कोणी आजारी आहे का, कोणी उपाशी आहे का, कोणाला अनेक प्रकारची काही आवश्यकता आहे का, असं करता करता फिरत असताना त्या उपासिकाला एक भिक्षू झोपलेला दिसला. झोपलेला दिसल्याच्या नंतर सुप्रिया त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, म्हणते आपण का झोपलेला आहात? आपण मात्र या ठिकाणी मला सुकलेला दिसतात, व्याकुळ झालेला दिसतात, काय आपल्याला तकलीफ आहे का? असं म्हणल्याच्या नंतर ते भिक्षू म्हणाला, हो माते, मी आजारी आहे, मला दस्त लागलेली आहे. तेव्हा त्या मातेने विचारलं की आपल्याला काही खाण्यापिण्याचं काही पथ्य आहे का? काय पथ्य आहे ते मला सांगा, मी आणून देतो. असं म्हणल्याच्या नंतर भिक्षूनं सांगितलं की हे माते, मला मात्र मटणाचं सूप हवं आहे, कारण मला दस्त लागलेली आहे. ते जर तुम्ही मला आणून दिलं तर माझा हे व्यकार, माझा आजार बरा होईल. असं म्हणल्याच्या नंतर सुप्रिया म्हणाली की म्हणते तुम्ही मात्र अशा प्रकारे काही चिंता करू नका, मी तुम्हाला ते सूप आणून देते. असं म्हणल्याच्या नंतर ती घरी निघून गेली
आणि घरी निघून गेल्याच्या नंतर आपल्या नोकराला बोलावलं आणि नोकराला बोलावल्याच्या नंतर म्हणले की अरे हे पैसे घे आणि वाराणसीमध्ये जिथं मांस तयार असेल ते मांस घेऊन ये. असं म्हणल्याच्या नंतर मात्र त्याने पैसे घेतले आणि तो वाराणसी फिरू लागला. परंतु त्या दिवशी उपवासाचा दिवस असल्यामुळे कोणी प्राण्याची हत्या करून मांस तयार नव्हतं, म्हणून तो संपूर्ण वाराणसीमध्ये फिरला आणि वाराणसीमध्ये फिरल्याच्या नंतर तो पुन्हा आपल्या मालकीनबाईकडे आला आणि मालकीनबाईला म्हणाला, मालकीनबाई आज मात्र कोणत्याही प्रकारचं मांस वाराणसीमध्ये तयार नाही. तेव्हा मात्र सुप्रियाला चिंता पडली की मी तर भंतेजीला सांगितलं की तुम्हाला पथ्याचं मी ती काय आणून देते, परंतु आज मांसच तयार नाही, ती यासाठी काय करू. म्हणून तिच्या डोक्यामध्ये विचार घोंगावू लागले. ती विचार करू लागली की जर अशा प्रकारे मी भंतेजीला पथ्य नाही दिलं तर कदाचित भंतेजीचा आजार वाढेल आणि आजार वाढल्याच्या नंतर मात्र जास्त झाल्याच्या नंतर भंतेजीचा मृत्यू सुद्धा होईल आणि म्हणून या माझ्या चारित्र्याला माझ्या शिलाला कलंक लागेल. असं म्हणून अनेक प्रकारचा विचार तिच्या डोक्यामध्ये घोळावू लागला आणि विचार घोळता तिच्या मनामध्ये विचार आला काही हरकत नाही. असं म्हणून तिने आपल्या दासीला हाक मारली आणि म्हटले जा किचनमध्ये जा आणि चाकू घेऊन ये. असं म्हणल्याच्या नंतर दासी घाबरली की चाकूचं काय करते, परंतु तिनं मात्र आपल्या मालकीनबाईला विचारलं की मालकीनबाई आपण चाकूचं काय करणार आहे. तेव्हा सुप्रियानं सांगितलं की मी माझ्या मांडीचं मांस कापून भंतेजीला सूप नेऊन देईन. असं म्हणल्याच्या नंतर दासी तिला विचारते की आपण मात्र आपल्या मांडीचं मांस कापणार. तर ते सुप्रिया मालकीनबाई म्हणते की हो मी मांडीचं मांस कापणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर दासी थरथर कापू लागली. तिनं चाकू घेतला, आपल्या रूम मध्ये गेली, आपली मांडी चरकन कापली आणि चरकन कापून ते मांस आणलं आणि त्या दासीजवळ दिलं. आपल्या मात्र नौकराणीला दिल्याच्या नंतर म्हटले लवकर तयार कर, भंतेजीला हे सूप नेऊन दे. असं म्हणल्याच्या नंतर लगेच ती गेली, सूप तयार केलं आणि त्या नौकराणीने त्या भंतेजीला ते सूप नेऊन दिलं. दिल्याच्या नंतर हिनं आपल्या मांडीचं जे काही रक्त निघत होते ते धुतलं, मांडीला अशा प्रकारचा कपडा बांधला, अंगावर चादर घेतली आणि एका रूम मध्ये झोपून गेली. झोपून गेल्याच्या नंतर लगेच संध्याकाळी तिचा पती प्रिया आला आणि सुप्रियाला विचारतो आपल्या पत्नीला की आपण का झोपलेला आहात, आपल्याला काही आजार झाला का, चला दवाखान्यात जाऊया. असं म्हणल्याच्या नंतर एक दासी त्या ठिकाणी आली, नौकरानी त्या ठिकाणी आली, म्हणाली की मालकीनबाई आजारी आहेत आणि त्या झोपलेल्या आहेत. असं म्हणल्याच्या नंतर चला लवकर जाऊ दवाखान्यात. असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या एका नौकरानीने सांगितलं की त्यांनी आपल्या मांडीचं मांस कापलं आणि त्या मात्र जखमी झालेल्या आहेत म्हणून त्या झोपलेल्या आहेत. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या पतीला एवढा आनंद झाला की माझ्या पत्नीनं आज मात्र आपल्या मांडीचं मांस कापून एका भंतेजीला मात्र दान दिलं, तर त्याला खूप अभिमान वाटू लागला. तो आपल्या पतीचा प्रशंसा करू लागला की खरोखर तो आज जे पुण्यकर्म केलं, खरोखर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत तुझं नाव अमर राहील. असं म्हणल्याच्या नंतर तिची ते तारीफ करू लागला. परंतु जे पुण्यवान लोक असतात, दानी लोक असतात, त्यांना आपली प्रशंसा आवडत नाही. म्हणून तिला सुद्धा आपली प्रशंसा आवडली नाही. तिनं आपल्या पतीकडे तोंड होतं ते उलट फिरवलं आणि अंगावर चादर घेऊन झोपी राहिली. पतीला खूप अभिमान वाटला, खूप आनंद झाला का माझ्या पत्नीनं आज एवढं मोठं पुण्यकर्म केलं आणि भिक्खूला आपल्या मांडीचं मांस कापून त्यांना सूप तयार करून दिलं. त्याला खूप आनंद झाला. सकाळी दुसऱ्या दिवशी उठला आणि भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला विनंती केली की भगवान उद्या आमच्या घरी भोजनाला या. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने मौन राहून त्या प्रियाचं भोजन स्वीकार केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आले तेव्हा मात्र ठरल्या वेळेला भगवान बुद्धाचं आणि भिक्खू संघाचं त्या ठिकाणी आगमन झालं. तेव्हा प्रियाने मात्र सगळं भंतेजीचं स्वागत यथाशक्ती केलं. त्यांना बसण्या उठण्याचा जे काही बंदोबस्त त्यांनी केला आणि शेवटी भोजनाला बसले. बसल्याच्या नंतर भगवंताचं लक्ष घेतलं. भगवान स्वतः म्हणाले की सुप्रिया कुठे आहे.
भगवान इकडे तिकडे पाहता सुप्रिया दिसत नाही, सुप्रिया कुठं आहे असं म्हणल्याच्या नंतर लगेच भगवंताला सांगितलं की भगवान सुप्रिया आजारी आहे. ते म्हटले काय आजार आहे तिला उचलून आणा. भगवान ते चालू शकत नाही. भगवान म्हणले तिला उचलून आणा म्हणतो ना. असं म्हणल्याच्या नंतर लगेच तिचा पती गेला, आपल्या पतीला उचलून आणलं आणि भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं. चरणाजवळ ठेवल्याच्या नंतर भगवंताने विचारलं की सुप्रिया, तुला ही खरंच नैसर्गिक तुला जी तकलीफ होत आहे ती नैसर्गिक तकलीफ आहे का तुझ्या चाकूची तकलीफ आहे? असं म्हणल्याच्या नंतर सुप्रियाच्या अंगावर काटा आला. काटा आल्याच्या नंतर ती थरथर होऊ लागली की भगवंताला हे कसं काय कळलं. कारण भगवान हे सर्वज्ञ होते. भगवंताला माहित होते की अशा प्रकारे काय चाललं आणि म्हणून तिला भगवंताने विचारलं की ते आपल्या मांडीचं मांस कापलं त्यासाठी तुला ही तकलीफ होत आहे. असं म्हणल्याच्या नंतर तुला चाकूची तकलीफ होत आहे म्हणून तू खरं सांग काय चीज आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान, मी माझ्या मांडीचं मांस कापून भक्तीजीला भोजन दिलेलं आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान म्हणले साधू 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 म्हणल्याच्या नंतर भगवंताने तिच्यावर मात्र एक गाथा म्हटली आणि तिला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर जसा आशीर्वाद दिला तिने आपल्या मांडीचं मांस जे कापलं होतं ते भरून निघालं आणि भरून निघाल्याच्या नंतर सुप्रियाच्या अंगावर पुन्हा काटा आला आणि ती आश्चर्यचकित झाली. लगेच भगवंताने तिचं कौतुक केलं आणि लगेच ती स्वतः उठली आणि सगळ्या भिक्खू संघाला आपल्या हाताने भोजन केलं. भोजन वाढलं, भोजन वितरण केलं आणि अशा प्रकारे करता करता भगवंताने भोजन संपला, आशीर्वाद दिला आणि नंतर मात्र भिक्खू संघाची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्याच्या नंतर ते भोजन कोण खाल्लं हे विचारलं. तेव्हा मात्र त्या भंतेजीने सांगितलं की भंते, मी ते मटण खाल्लेलं आहे, त्या माणसाचं मटण मी खाल्लेलं आहे. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला फार मोठं फटकार दिली आणि अशा प्रकारचं आपलं सुद्धा बुद्ध धम्म आणि संघ हा जीव की प्राण असला पाहिजे की ज्याप्रमाणे माताने आपल्या मांडीचं मांस कापून त्या भिक्षूला आपल्याला सुख करून दिलं, अशा प्रकारे याला उपपारमी असं म्हणतात. तर ही उपपारमी त्या मातेने पूर्ण केली, तीच उपपारमी आपण सुद्धा पूर्ण केली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ जीव की प्राण असला पाहिजे. केवळ आम्ही बुद्ध आहोत, केवळ आम्ही बुद्ध आहोत, मी फार उपासिका आहे एवढं बोलून चालत नाही. तर आपण मात्र बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती जीव की प्राण असला पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो आणि आपण मात्र एकदा जोऱ्याने, ज्यांना झोप आली असेल, ज्यांना थोडस कुरमळी आली असेल, तर जोऱ्याने साधू म्हणायचं आहे आणि पेंडाल फाटला पाहिजे. आता म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती हो. खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.